रामकृष्ण हरी. मित्रांनो, ज्ञानेश्वरीचं 42 नंबरचं प्रवचन आज आपण पाहणार आहोत. 15वा अध्याय, ओवी नंबर 569. ऐशिया लागी सर्व प्रकारी, जैसा कल्लोळू अनन्य सागरी, तैसा माते अवधारी भजिन नलातो. भगवान श्रीकृष्ण सांगतात, लाट जशी समुद्राशी एकरूप असते. कल्लोळ म्हणजे लाट. ती लाट काही समुद्रापासून वेगळी असू शकत नाही. ती दिसते वेगळी. आज लाट येताना आपल्याला एका मागे दिसतात, पण ते समुद्राचं पाणीच असतं, समुद्रच असतो. सूर्याला जशी प्रभा वेगळीच असत नाही. सूर्य मावळला की त्याचा जो प्रकाश आहे, प्रभा आहे, ते आपोआप नाहीसा होतो. सूर्य उगाला की प्रभा होतो. प्रभा जशी सूर्यापासून वेगळी नसते. सूर्य आणि प्रभे एक चक्री जसे लोभे, ते पाडू म्हणलाय भजना ज्या. भगवान श्रीकृष्ण सांगतात की जसं सूर्यापासून प्रभाव एक वेगळी नसते, एक रूप असते, तशी ती योग्यता त्या भजनाला मानता येईल. जे भगवान श्रीकृष्ण चांगल्या भक्ताचं लक्षण सांगतात आहे, भक्तीचं महत्त्व सांगतात. भक्ती कशी असावी? भक्ती भगवान सांगतात, परमेश्वराचं नामस्मरण करताना मनामध्ये परमेश्वराबद्दल भाव हवा. मनामध्ये भाव नसताना केलेली कोणतीही क्रिया उपयोगाची नसते. भगवंताला नक्की काय हवं हे आपल्याला एकदा समजलं पाहिजे. म्हणजे आपल्याला आपली जी भक्ती आहे ती व्यवस्थितरित्या करता येते आणि आपल्याला परमेश्वराचं अनुभूती येते. भगवंताला कृतीपेक्षा जास्त प्रिय आहे ते मनातील श्रद्धा, मनात असलेला परमेश्वराविषयीचा दृढ विश्वास, आणि हीच खरी भक्ती आहे. आपल्याला काय होतं की लोक उपास करतात, पण ते का करतात? आता बऱ्याच बायका मंगळवार करतात, सोमवार करतात, भीतीपोटी करतात की नाही बाई, ते मागं मी मंगळवार सोडले, मग माझा नवरा आजारी पडला. नाही बाई, मी मागं ते सोमवार सोडले आणि माझ्या पायाला मार लागला. मग त्या भीतीपोटी ते उपास करतात. मनामध्ये काहीच भाव नसतो, देवाकडे बघत सुद्धा नाही. त्या उपवासाचा काही फायदा आहे का? नाही. लोक घरात देवपूजा करतात का? आता वडलोपार्जित देव आहेत, नाही कसं करायचं पूजा, उद्या काही वाईट घडलं म्हणजे मग पूजा करायची. पण ती पूजा करताना मनात भाव आहे का? नाही. कधी पूजा आटोपतो आणि उठतो असं लोकांना होतं. खूप वेळा तर घरामध्ये वाद होतात, मी नाही करणार पूजा, तू कर, तू नाही कर. बिचारी मग माऊली घरातली पूजा करते, नवरा पोरगा अजिबात पूजेकडे बघत सुद्धा नाही. तीच गोष्ट काय होतं, देवदर्शन. मग आम्हाला ते कुलदैवतेला जावं लागतं वर्षातून एकदा. अरे कुलदेवतेला जाताना मनात काही भाव आहे का त्या देवीविषयी? नाही. नाही, ते जावं लागतं. लग्न झाल्यावर जायचं असतं, मुंज झाल्यावर जायचं असतं, घरातलं काय ते खंडोबाला जायचं असतं. ह्या सगळ्या ज्या आहेत ना, या निष्क्रिय कृती आहेत. त्यांनी देव प्रसन्न होत नाही, खंडोबा प्रसन्न होत नाही, कुलदेव प्रसन्न होत नाही. देवाची पूजा, उपास तापास, काय होम हवन, या ज्या गोष्टी मनात भाव नसताना केल्या जातात, त्याला भगवंताचं ऑब्जेक्शन आहे. म्हणजे किंवा या गोष्टी करून मी कधी प्रसन्न होत नाही. तुमच्या मनात श्रद्धा आहे. तुम्ही काही केलं नाही तरी चालेल, देवावर पूर्ण विश्वास हवा. मग विश्वास आहे म्हणजे काय? प्रत्येक वेळेस त्याची आठवण येते. सकाळी उठलं की देवाची आठवण आली पाहिजे, जेवताना देवाची आठवण आली पाहिजे. किती जण जेवायला बसण्यापूर्वी देवा हात जोडतात की देवा तुझ्या कृपेने आज अन्न मिळतं. अशी मनामध्ये भावना आली की ते अन्न सुद्धा प्रसाद होऊन जातं. म्हणून कृतीचा काही महत्त्व नाही. देवाला काय हवंय तर पुण्य मिळवायचं असेल, देवाची विषयी तुम्हाला अनुभूती हवी असेल तर देवाविषयी मनामध्ये पूर्ण श्रद्धा हवे. अजिबात त्याच्याविषयी मनात संशय असता कामा नाही. एक सुभाषितकार सांगतो, न काष्टे विद्यते देवी. बरं का, लाकडामध्ये देव नसतो, न पाषाणी न मृण्मय. दगडात देव नसतो, मातीमध्ये सुद्धा देव नसतो. भावे ही विद्यते देव, तस्मात भावे ही कारणम.
देव कशात आहे तर भावामध्ये, म्हणजे तुमच्या श्रद्धेमध्ये, तुमच्या मनातल्या भावामध्ये आहे. म्हणून तस्मात भावे ही कारण. म्हणून तुम्हाला जर परमेश्वराचं दर्शन असेल तर देवाला तो भावच फक्त कारणीभूत होऊ शकतो. भगवान श्रीकृष्ण सुद्धा आपल्याला गीतेद्वारे काय सांगतात तर जीवनाची कला सांगतात. जीवन कसं जगावं आपण अनेक पाहिलं की श्रद्धा भक्ती कशी करावी, जगावं कसं, परमेश्वर नामस्मरण कसं करावं, दुःख कसं दूर करावं, आनंद कसा घ्यावा, हे सगळ्या गोष्टी भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या आहेत की त्या योगे त्याचं आपण पालन करायचा प्रयत्न केला तर आपलं जीवन आनंददायी होतं. भगवान श्रीकृष्ण जे आपल्याला जगण्याची कला शिकवतात तर भक्ती हा त्या कलेचाच एक भाग आहे की आपण भक्ती करायला शिकलं पाहिजे. आई वडील जसं मुलीला स्वयंपाक करायला शिकवतात, मुलाला व्यायाम करायला शिकवतात, त्याला शाळेत घालतात, त्याचा अभ्यास करून, तसं भाव भक्ती ही सुद्धा मुलांना शिकवली पाहिजे की बाबा डोळे मीट, देवासमोर प्रार्थना कर, देवाची मूर्ती डोळ्यासमोर आणण्याचं हे आई वडील कधी शिकवतच नाही. हाच प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे मुलांना देवाविषयी ओढ वाटतच नाही. हिंदू धर्मात प्रॉब्लेम काय झाला की लोकांना मुलांना मंदिरात जावंसं वाटत नाही, देवपूजा करायची वाटत नाही, उपास तापास करायची वाटत नाही. उपवासाच्या दिवशी काय महाशिवरात्री महाएकादशीला सुद्धा नॉनव्हेज खाणारे जास्त हिंदूच आहेत. काय होते त्याला? मनामध्ये देवाविषयी श्रद्धाच नसले की आपाप पापकर्म करायला सुरुवात होते. मी हे सर्व केला तर होतं. दुसरा प्रश्न काय येतं की मी एवढे 16 सोमवार केले, मी एवढे यज्ञ केले, मग आता माझा देव प्रसन्न होईल. पण तो दिसतही नाही ना अनुभूती सुद्धा येत नाही. कारण काय होतं की आपण उपास तापास व्रत वैकल्य काढताना जी महत्त्वाची गोष्ट आहे परमेश्वराबद्दलची पूर्ण श्रद्धा ती आपल्या मनामध्ये नसते. आपण कृती करतो, उपास करायचे, बाई मला 16 सोमवार काढायचं, 16 सोमवारी मग यांना बोलवा त्यांना बोलवा, देवाविषयीचा विषयच नाही. मग मला कोणी आहार दिला, मी कोणाला आहार दिला याच्याबद्दलच चर्चा होते. पण 16 सोमवार केले, मला महादेवाचं दर्शन झालं किंवा मी मनोभावे मंदिरामध्ये डोळे मिटून 108 वेळा त्याचं नाव घेतलं, असं होत नाही. मग कर्म इशू बजावं, चांगलं कर्म केलं पाहिजे, मनामध्ये देवाबद्दल श्रद्धा पाहिजे. तुकाराम महाराज समजून सांगतात कासया पाषाण पूजतिया पितळ, अष्टधातू खळ भावे विणा, भावची कारण मोक्षाचे साधन बोली गेले. कशाला दगडाची पितळाच्या देवतांची पूजा करता, अष्टधातूंचे देव बनवता? देवाला फक्त भावप्रिय आहे. त्याच्यामुळे तुमच्या या दगडाची मूर्ती, पाषाणातली, पितळाच्या देवाची मूर्ती काही उपयोग नसतो. काय करशील ते पंडित हे वाणी, अक्षराभिमानी थोर होय. काय करशील कुशल गायन, अंतरी मळीन बुद्धीत. आपण पोथ्या वाचतो, पोथी वाचता येत असेल तर एखाद्या गुरुजींना सांगतो बा आमच्याकडे पोथी वाचा, त्याचं उद्यापन करतो, प्रसाद वाटतो, जेवण करतो. पण जेव्हा ती बाई कथा ऐकायला बसते तिचं लक्ष सगळं कुकर लावलेल्याकडं असतं, गॅसवर ठेवलेल्या दुधावर असतं. मध्ये तुटते, गॅस बंद करते, मध्ये तुटते दूध, त्या कथेकडे लक्षच असतं. मग ती तुम्ही पोथी वाचल्याचा किंवा ऐकल्याचा उपयोग काय आहे का? नाही. भगवान श्रीकृष्ण आपला तुकाराम महाराज समजून सांगतात काय करशील कुशल गायन. आपण भजन म्हणतो नाही का, किंवा लोक पोथी वाचतात, त्याच्यामध्ये जर भाव नसेल तर भगवान सांगतात अंतरी मळीन कुबुद्धीत. मनामध्ये जर मळ असेल म्हणजे काहीतरी दुष्टबुद्धी असेल तर त्या गोष्टींचा काही उपयोग होत नाही. तुका म्हणे भाव नाही करी सेवा, तेने काय देवा योग्य होशी. जर तुमच्या मनामध्ये भावच नसेल तर देवाचे दर्शन घेण्यासाठी आपली योग्यता तयार होत नाही. म्हणून आपल्याला जे काही देवासाठी करायचं तर मना भावे पूर्ण श्रद्धा आपल्याला जाणार पाहिजे. देव आहे का? तो आहे. तो आहे असं आपल्या मनात श्रद्धा ठसली तर देव दिसतो. मन जर डळमळीत असेल तर त्याचा उपयोग काहीही नसतो.
आता संकट आलं तर मग ती बाई म्हणा, बाबा म्हणा, कुलदेवतेला नमस्कार, गणपती बाप्पाला नमस्कार, देवा तुझे मी किती उपास करते, काळजी घे. देवा नारायणा, लक्ष्मण, आई, माता, भावानी, माते, गणपती बाप्पा सगळ्या देवांना हाकवा. कशावरच श्रद्धा नसते. भगवान समजून सांगतात ते की भक्ती परमेश्वराची करण्याची तर पूर्ण विलीन त्याच्यामध्ये व्हायचं. आपल्या मनातले सर्व पाप, कर्म, मळ, अश्रद्धा सगळं नष्ट झालं पाहिजे. आपला वेगळा भाव, अस्तित्व काहीही ठेवायचं नाही. म्हणजे गुणदोष शिल्लक राहते. आपण जसा आहे ना तसा देवाला आपण आपलं स्वतःला अर्पण करायचं. देवा मी आहे असं आहे, तूच चांगली बुद्धी दे. माझ्या हातून आज सकाळी पाप घडलं, मी भाजी आणली, त्याने 100 त्याला मी खोटी नोट दिली, त्या हिशोबात चुकला तरी मी गपचूप बसलो, 10 रुपये त्याला कमी दिले, हे सगळं देवाजवळ कबूल करा. देव तुम्हाला माफ करा. पगार वाढ झाली, देवाजवळ जा, देवा आज पगार वाढ झाली, हा पहिला पगार तुझ्या समोर ठेवतो. प्रत्येक गोष्टीत देवाला सामील करून घ्या. तुम्ही पाहू काही व्यापारी लोक व्यवसायामध्ये पार्टनर पहिलं बालाजीला करतात. भागीदार कोण? श्री बालाजी प्रथम, दुसरा नंबर त्याचा. वर्षाच्या शेवटी जो काही नफा झाला, 5 लाख झाला, तर देवाचा किती टक्के? 10% ठेवलं तर 1 लाख रुपये जाऊन तिजोरीत टाकून येतात. त्यांची भाग काय असतं की बालाजी माझा पार्टनर आहे म्हणजे माझा धंदा कायम चांगला चालेल. ही श्रद्धेने त्यांच्या धंद्यामध्ये खरोखर बरकत येते. रोज संध्या मी आता बँकेत काम करतो, आमच्या आरती बाजारामध्ये सगळे व्यापारी, मोठमोठे दुकानदार संध्याकाळी निघतापूर्वी बालाजीची आरती, सकाळी आले की बालाजीची आरती. त्यांचे धंदे खूप चांगले चालायचे. आपण काय करतो? देवाचं नाव होतं, देव श्री गुरुदत्त किराणा स्टोअर, तुळजा भवानी हॉटेल, आणि चालत नाही, वर्षभरात बंद पडतं. का आपण नाव देवाचं दिलं पण देवावर श्रद्धा ठेवली नाही. तेच बंद पडलेलं हॉटेल उडपी जेव्हा येतो तेव्हा तो जोरात चालतो. मग तो उडप्याला विचारतो मी काय करतो? तो पहिली देवाची पूजा करतो, चहा गरिबाला देतो. तुम्ही उडप्याच्या दुकानात पहिले पहा, पहिलं गरीब असेल त्याला सकाळीच तो नाश्ता देतो. मी तर पंचतारांकित हॉटेल मुंबईमध्ये पाहिले की पहिलं पाठीमागच्या बाजूला, पुढच्या बाजूने तर मोठं त्यांचं शोकेस सगळं भारी भारी असतं, पाठीमागच्या बाजूला 10-12 गरीब लोक उभे असतात, त्यांना ते 2 पोळ्यान भाजी देतात खायला. अन्नेन सदृशनम दानम न भूतम न भविष्यते. अन्नाने तुमचं दान, तुमचा पैसा शुद्ध होतो, तुमची पापं कमी होतात. म्हणून आपल्याकडून रोज अन्नदान पण झालं पाहिजे. देवावर श्रद्धा ठेवली पाहिजे की मी हे जे अन्न देईल ते परमेश्वरच खाणार आहे. आता कसं होतं, सोन्यापासून देव बनवला किंवा राक्षस बनवला तर त्याची किंमत एकच असते. तुम्ही मोडायला गेला की आता बघा सोन्याचा गणपती आहे आणि मला पैशाची गरज आहे म्हणून मी सोनाराकडे मोडायला गेलो, तो जो भाव देईल तो सोन्याचाच देणार आहे. गणपती म्हणून जास्त देणार आहे का? नाही. किंवा सोन्याचा उंदीर बनवला किंवा एखादा राक्षस बनवलेला त्याला मोडायला दिला तर तो कमी देणार आहे का? नाही, उंदीर याचे भाव कमी, असं नाही, सोनं ते सोनंच. तसं आपण देवावर प्रेम करा, चिडा, रागवा, त्याला बोला, तरीही तो देवच आपल्याला प्रसन्न होतो. तुम्ही जनाबाईंचे काही अभंग वाचते त्याच्यावर चिडलेले आहेत, त्याला काळ तोंड्या सुद्धा म्हटलेलं आहे, पण ते सुद्धा प्रेमाने का देवाचा भाव आहे ना. शिशुपाल मेल्यानंतर त्याचा आत्मा परमेश्वरामध्ये विलीन का झाला? तर त्याच्या परमेश्वराबद्दल त्याच्या मनात राग होतो. कंस मारल्यानंतर कंसाचा आत्मा परमेश्वरात का विलीन झाला? तर तो सतत कृष्ण कृष्ण करत होता, त्याला कृष्णाबद्दल राग होता, पण कृष्णाबद्दलचा भाव मनामध्ये होता, सतत आठवण येत होती, म्हणून त्याचा आत्मा परमेश्वरात विलीन झाला. सांगायचं कसं तुम्हाला की भगवंताची कुठल्या का पद्धतीने तुम्ही आठवण काढा, पण तुम्ही आठवण काढली पाहिजे. नवविध भक्ती त्याच्यासाठीच दिली. तुम्ही श्रवण करा, कीर्तन करा, दास्य करा, गायन करा, काय तुमच्या पद्धतीने तुम्ही सेवा करा. तमाशातली बाई सुद्धा मना श्रद्धेने येऊन देवापुढे नाचते, ती सुद्धा तिची सेवाच. ती भले तमाशातलं गाणं म्हणेल पण ती परमेश्वरासाठी म्हणते, हे खूप महत्वाचं. त्याच्यामुळं तिच्या श्रद्धेला खूप व्हॅल्यू आहे.
आपल्याला गंगा जशी सागरात मिळाल्यावर पुन्हा गंगा म्हणून दिसत नाही, ती सागरच होते. तसं आपण एकदा भक्तिभावाने परमेश्वरात विलीन झाले की आपल्या आणि परमेश्वरामध्ये काही फरक राहत नाही. जे काय आहे ते परमेश्वराला सांगायचं. चांगलं असो वाईट असो, राग आला तेव्हा मी एवढं तुला सकाळी सांगितलं, माझं काम होते झालं नाही, चिडान त्याचं काय हरकत. पण परमेश्वराशी बोला, त्याच्यावर श्रद्धा ठेवा की तो ऐकतोय. परमेश्वर भावाला प्रिय आहे, देव भावाचा भोकेला असं म्हणतात नाही का. म्हणून आपल्याला जे काही करायचं ते परमेश्वराला स्मरून करायचं, परमेश्वराला पूर्ण श्रद्धा ठेवायची. आपला राग असो लोभ, आपण जसं घरामध्ये नाही का आपल्या मुलावर प्रेम असतं, पण कधी कधी राग आले की आपण त्याला बोलतो, तसं आपण देवाला सुद्धा बोलू शकतो. नुकसान झालं, तुम्हाला वाईट वाटलं, देवाशी भांडा, देव तुम्हाला समजून सांगेल असं का केलं. पण तुमच्या मनात जो भाव आहे ना, देव ऐकतोय माझं, मी देवाशी भांडणारच आहे, तरी चालतं. श्रद्धा ठेवा, श्रद्धेने देव पावतो. पण आज आपण प्रवचन इथलं जे आहे 42 नंबरचं आपण थांबूया. तुम्हाला माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांना पाठवा, मुलांना ऐकवा, फेसबुकला पाठवा, व्हॉट्सअपवर पाठवा आणि तुमचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहत. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. रामकृष्ण हरी.